36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन करून ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या वाळू माफियांच्या साठ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागानं जवळपास 10 कोटी रुपये किमतीचा 8 ते 12 हजार ब्रास वाळू साठा जप्त केलाय. या जप्त वाळूचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर करत गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून आंबेलोहळ येथे घरकुल लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 ब्रास वाळूचं मोफत वितरण सुरू करण्यात आलंय. तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू करण्याच्या तक्रारी येत होत्या. आमदार प्रशांत बंब यांनी महसूल प्रशासनाला कारवाईबाबत अनेकदा सूचना दिलेल्या होत्या, मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्यानं त्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाच्या मदतीने धाडी टाकून अवैध वाळूचे साठे जप्त केलेत आणि ते महसूल विभागाच्या स्वाधीन केले. जप्त वाळूच्या लोकहितासाठी वापर करत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाते. लाभार्थ्यांच्या घरापर्यंत वाळू पोहोचवण्यासाठी 50 हायवा आणि 10 ते 15 JCB कार्यरत असून पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 50 लाभार्थ्यांना वितरण करण्यात आलंय. वाळू मोफत असली तरी वाहतूक खर्च लाभार्थ्यांना करावा लागेल. तसेच लाभार्थी शासनमान्य घरकुल योजनेचा असावा आणि त्याची ऑनलाईन नोंदणी असणं आवश्यक आहे. या कामासाठी स्वतंत्र कार्यमित्रांची टीम तयार करण्यात आलेली आहे. तालुक्यामध्ये आणखी 4 ते 5 ठिकाणी अवैध वाळूचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती वाळू देखील घरकुल लाभार्थ्यांना मोफत दिली जाईल अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जाराड, तहसीलदार नवनाथ वाघवाड, गटविकास अधिकारी सुहास वागचौरे, तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमोल जाधव, गोपाळ वर्मा, कृष्णकांत व्यवहारे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवैध वाळू माफियांवर कारवाई करून ती वाळू थेट गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते माझ्या मतदारसंघातील आंबेलोहळ, वडगाव, रामपुरी या ठिकाणी आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं आता जवळपास 2000 ते 2500 ब्रास वाळू वेगवेगळ्या कृत्या वापरून वरतून थोडी माती झाकून आणि प्रचंड 100-150 एकरचं गायरान हे अगोदरपासून मुरुम उकरून आणि त्यात माती लपवून ठेवण्यात वाळू लपवून ठेवण्यात आलेली होती. आणि असेच वेगवेगळे 11 ठिकाणी मी वेगवेगळ्या आमच्या अधिकारी महोदयांना ही जी आम्ही मोहीम घेतली, सन्माननीय SDM साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आम्ही एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो. हे सगळे स्टॉक्स आम्ही बघितले. वाळू माफिया हे इतके पुढे गेलेले होते की त्यांनी रस्ता कळूच दिला नाही, कधी आम्हालाही कळत नव्हता. तर मी त्यांच्या घरी थोडेसे जरा फुकटचे तांदूळ, गहू असे पाठवून वेगवेगळ्या कृत्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले. आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं, इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे. त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती. ॲक्च्युअली ते भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे. आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केलाय प्रशासनाच्या मदतीने. आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. अच्छा, हे प्रशासनाला दिसणार नाही म्हटलं, तुम्ही शोधून काढलेलं आहे. इथे कुठेतरी प्रशासनाचं फेल्युअर नाही का? 1-2 ट्रक नव्हे तर अख्ख्या 100 एकरवरती असं होतंय. प्रशासन त्याचं कुठे मिली बघत आहे असं वाटतंय तुम्हाला याच्यात? 100% इथल्या लोकल तलाठी आणि गिरद्वार इन्क्लुडिंग ग्रामसेवक सर्वच अधिकारी कर्मचारी या एरियामध्ये जे राहतात त्यांना हे माहीत असतंच, परंतु त्याच्यावर त्यांनी डोळेझाक केलेली आहे. त्यांना अक्षरशः रस्त्यावरच्या गोष्टी मी तर हे ऐकलंय इथले, मला वाटतं कधी भिंगारे, तसं भिंगारेच नाही इथले भिंगारे, बहुतेक त्यांची पार्टनरशिप पण असल्याचं मला कळतंय. तशी मी तक्रारही श्रीमान बावनकुळे साहेबांकडे 15 दिवसापूर्वी केलेली आहे आणि आता पण डिटेल देतोय. त्यांचे मोबाईल जर चेक केले तर हे सगळे वाळू माफिया त्याच्यामध्ये भेटतील असं मला पूर्ण खात्री आहे. त्यांना विचारल्यावर ते ततफप करत होते, परंतु इतकी मोठा भाग तुम्ही सांगितलं की इथल्या लोकलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाही. म्हणूनच मी सांगत असतो की सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहिलं तर असे प्रकार कमी घडतात. पण या ठिकाणी हे सामीलच आहे. तुम्ही बघितलं असाल इतकं अवाढव्य कुठे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण बघितलं नसेल. कारण आपण इथं उभे आहोत, किती प्रचंड स्टॉक आणि आयडिया करून डोंगर तयार करून त्याच्या आत लपवून अशा स्ट्रेचेस तयार करून त्यात वाळू लपवून आणि असल्या प्रकारचं हे अवैध
म्हणजे वाळू माफियांनी केलेला आहे. बरं, किती एकरामध्ये ही वाळू लपवलेली आहे आणि किती ब्रास वाळू आहे? या ठिकाणी आपण जे उभे आहोत ती जवळपास 2,500 ब्रास वाळू असेल वेगवेगळ्या ठिकाणाची. आणि हे जे आहे किमान 150 एकराचं 100 एकरच्या वरतीच हे गायरान नक्की आहे. यात थोडासा हॅमचा जो रस्ता आता चालू आहे त्या ठिकाणचा पण मुरुम गेलेला आहे. पण हे आजचं उपकरण नाही, गेल्या 7-8 वर्षापासून हे सगळं डिगिंग होत असावं हा सगळा अंदाज आहे. बरं, पूर्ण तालुक्यामध्ये जिथं जिथं आतापर्यंत त्याची तुम्ही किंमत वाळू मला जप्त वाटतं जवळपास 6,000 ते 7,000 रुपये खेड्यापाड्यामध्ये आणि 8-9 हजार रुपये शहरामध्ये चालते. तर सर्व वाळूची जर तुम्ही किंमत लावली तर ती जवळपास 10-1 कोटीच्या घरात जाईल. नाही, सगळ्या रेती ठिकाणची किती बनवली. ब्रास म्हणजे किती आता तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही किती ब्रास जवळपास मी पूर्ण सांगितलं जवळपास ती 10,000 ते 12,000 ब्रास आहे. म्हणजे बघा आम्ही जी धरल्या गेली ती जवळपास 7,500-7 हजार आहे. आणि अजून जे नवीन ठिकाण आम्हाला भेटले लोकेशन ती सगळी मिळून 10,000 ते 12,000 ब्रास नक्कीच असावी. आणि सगळी वाळू आम्ही प्रशासनाच्या मदतीने सगळ्या घरकुलवाल्यांना मोफत देणार आहोत. त्यांना फक्त गाडीचं भाडं द्यायचं. नाही आमदार साहेब, सगळ्यांना ज्ञात आहे की लोकांना ज्ञात आहे की तहसीलदार SDM या सगळ्या अवैध वाळू धंद्यामध्ये सहभागी असतात. ते काही झापलेलं नाही आहे. आता तुमच्यासोबत येऊन ते स्वतःची पाठ थापटून घेत आहे. एवढे वर्ष इथं इथं अवैधरित्या चालू होतं. त्यांना तुम्ही जबाबदार धरत नाही? तुम्ही मंडळ अधिकारी किंवा इतर तलाठी वगैरे बनताय. मी अगोदरच सांगितलं की 15 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो, कारण की मी सन्मान्य तहसीलदार साहेबांना पण गेल्या वर्षभरापासून मागच्याच वेळेला आपण त्यांना सांगितलेलं होतं की वाळू आपल्याला मोफत द्यावी लागेल. त्यावेळेला पावसाळा लागला होता नेमका. तर पुढच्या 8 महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा प्रत्येक घरकुलवाल्याला 5-5 ब्रास ही वाळू ठिकाण देऊन दिला गेली पाहिजे होती. परंतु त्यांची कारणं त्यांना माहिती. आणि मी ह्या आविर्भावात होतो की वाळू नक्कीच जितक्या जणांना शक्य आहे तितक्या जणांना दिला गेली असेल. कारण की 15,000 घरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेले आहेत. परंतु जेव्हा मला कळलं की पावसाळा पुन्हा लागला आणि ही वाळू दिल्या गेलेली नाही, मग मी चिडून सगळा शोधाशोध घेतली. आणि त्यामध्ये हे गांभीर्य आढळलेलं आहे की हजारो ब्रास वाळू अवैधरित्या साठवणूक करून भेटलेली आहे. एक प्रश्न असा आहे, आता हे तुम्ही सुरू केलं, आता तरी तुमच्या बाजूला असले तहसीलदार मंडळ अधिकारी पुढच्या काळात हे सातत्यपूर्ण ठेवतील का? या अवैधरित्यावर कारवाई करतील का? आणि अवैधरित्या असं जप्त केल्यानंतर ते गरिबाला पोहोचू करतील का? का तुम्हालाच पुन्हा इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल? काही सूचना केल्यात का त्यांना? नाही, हे काम तर प्रशासनाचं आहेच आहे. परंतु आता मी जो पायंडा उचललाय, सगळ्यात पहिले तर ह्याची 100% इन्क्वायरी होणार. सगळ्यांच्या फोनच्या तपासण्या होऊन इन्क्वायरी करावी अशीच मदत मी श्रीमान बावनकुळे साहेबांकडे, महसूल मंत्री महोदयांकडे करणार आहे. आणि मला नाही वाटत की मंडळ अधिकारी तलाट्यांचा काही वाचायचा संबंध येतो. मला वाटतं ते बागुल मॅडम पण बहुतेक अगोदरच्या तलाठी मॅडम होत्या. त्या तर त्या दिवशी बनसोड ना काय ना बनसोड मॅडम त्या पण अगोदर होत्या इथं. त्यांना त्या दिवशी बोलावल्या, तहसीलदार साहेबांनी बोलावल्यावर पण त्या आलेल्या नव्हत्या. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट ही ताबडतोब लक्षात येते. आणि ही जेव्हा चौकशी होईल, मला माहिती आहे मोठ्या गोष्टी याच्यातनं बाहेर निघणार आहे. मी याचा पाठपुरावा सोडणार नाही. आणि इथून पुढे मी काही आमचे मित्र या सगळ्या अड्ड्यांवर देखरेखीकरता ठेवणार आहोत. मला अपेक्षा आहे की प्रशासनाने मला पुन्हा अशा गोष्टी करायला लावू नये. करायला लावल्या तर त्यांची प्रशासकीय जी काही लाईफ आहे अधिकारी महोदय म्हणून ती राहणार नाही. सचिन, आता हा विषय प्रशासकीय कारवाई झाली का? फक्त तुम्ही इथं हे केलंय वाळू उपसा, तर याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे ना. जस्ट आता आपण आलेलो आहोत. याच्या नंतर ज्या काही प्रक्रिया होतील त्या होणार आहेत. आणि माझा असा रोल असतो कधी कुणालाही संधी देऊ नये कोर्टात जाऊन काही स्टे भेटण्याची. म्हणून व्यवस्थितरित्या सगळ्यांना शो कॉजेस देऊ, त्यांना कारणं विचारू, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. आणि ते म्हणजे काय म्हणतात त्याला कार्यवाहीपासून तर वाचूच शकणार नाही, पण स्टेप बाय स्टेप घेऊ. आज पहिला दिवस आहे. अगोदर आम्ही हे स्टॉक हुडकून काढले आणि आज प्रत्यक्ष सगळे हायवाज आम्ही सरकारी कामाकरता म्हणून सगळं नियोजन आम्ही केलं. SDM साहेब, मी, तहसीलदार साहेब, आमच्या सगळ्या प्रशासनाने, आणि ते आम्ही घेऊन आलेलो आहोत. पण मी एक नक्की सांगतो, जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्या दिवशी मी सन्माननीय DYSP साहेब, PI साहेब सगळ्यांना घेऊन आलो होतो. आणि जे अधिकारी कर्मचारी म्हणून ह्याच्यात इन्व्हॉल्व असतील ते सुटणार नाहीत. थोडासा आपण वेळ याच्याकरता काढला पाहिजे. चौकशी कोणत्या लेवलवर व्हायला पाहिजे हे अगोदर ठरवतो आपण आणि त्यानंतर सगळं बघूया. किती लाभार्थ्यांना आज तुम्ही वाटप करणार आहे? बघा जवळपास आता मला वाटतं आज बघा एकूण 400 लाभार्थ्यांची 2,000ची आम्ही यादी इथं घेऊन आलेलो आहोत. आता जितके लाभार्थी येतील त्यांना फक्त गाडीचं भाडं द्यायचं आहे, बाकी वाळू मोफत घेऊन जायची आहे.
असं आहे. आणि याच्या उपर आता म्हणजे जेव्हा सगळी वाळूचा आपण हिशोब धरूया तर ते किमान 2,000 लाभार्थ्याला भेटली पाहिजे जर 10,000 ब्रास वाळू निघाली तर. आमदार साहेब, महाराष्ट्रात गंगापूर तालुक्यासारखे जवळपास 200-250 तालुके असतील हे असं वाळू अवैधरित्या होणार. हा जो तुम्ही नवीन पायंडा टाकलाय तो महाराष्ट्रात सरकारनं किंवा त्या जिल्ह्यातल्या तालुक्याच्या प्रशासनानं घ्यावा का, तो हाती घ्यावा का? बघा, मी एक विचार केलेला आहे जो की मी अगोदरही हाऊसमध्ये मांडलेला होता. सन्माननीय राणेसाहेब जेव्हा महसूल मंत्री होते तेव्हा माझं म्हणणं असं आहे, बघा वाळू ही समाजाला लागणारी गोष्ट आहे. वाळू काही ही थांबू शकत नाही, घरं बांधणं काही थांबू शकत नाही. विषय काय चालू आहे की सरकारची रॉयल्टी, सरकारच्या तिजोरीमध्ये हे स्वामित्व धनाचे पैसे येत नाही. त्याकरता वाळू भलेही हजारो ठिकाणी जात असेल पण वाळू निघण्याचे ठिकाण फार लिमिटेड आहे. जसं माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 80 ठिकाणं अशी आहेत. आत्ता जे मी 15 दिवसापासून अभ्यास करू लागलो तर 80 ठिकाणं असे भेटत आहेत आपल्याला, तिथूनच वाळू जाऊ शकते, बाकीच्या ठिकाणी नाही. तर माझा असा मानस आहे की सन्माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की त्या 80 ठिकाणी 80 गव्हर्नमेंटचे आपण लोक बसूया, डायरेक्ट तिथे आपण एक म्हणजे काय त्याला ऑनलाईन हे घेऊन बसूया, कुणीही यावं, हायवा घेऊन यावं, तिथे त्यांनी पावती पाडावी 4-5 हजार रुपये ब्रासप्रमाणे, जी काही रेट आपण ठरवू, सरकार ठरवेल त्याप्रमाणे, आणि ते स्वामित्व धनाचे त्यांनी पैसे दिले की त्यांनी तो माल घेऊन जावा. असं जर केलं तर मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये किमान 200 कोटी रुपये वर्षाचा हा इन्कम सरकारच्या शासन दरबारी जाऊ शकतो असा माझा मानस आहे. बाकीच्या तालुक्याचा अभ्यास मी अजून केलेला नाही. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, गंगापूर.